तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके मुनि सकल व्रती बड़ भागी भव भोगन ते वैरागी वैराग्य उपावन माई चिंते अनुप्रेक्षा भाई इन चिंतत सम सुख जागे जिमि ज्वलन पवन के लागे जब ही जिय आत्म जाने तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो समस्त भावलिंगी मुनिराजों की जय। बारा भावनांमध्ये बोधिदुर्लभ भावना बघत होतो आपण. काय सांगितलं बोधिदुर्लभ? नाही अजून. बोधिदुर्लभ भावनामध्ये काय सांगितलं आम्हानी? कुठली घेतली तुम्ही? म्हण की ह्याच्यातलीच की 12 भावनांमध्ये. अंतिम ग्रीवक लौकी हद पायो अनंत बिरियापद परसम्यक ज्ञान न लाधो दुर्लभ निजमे मुनी साधो. सांगा अर्थ काय घेतलं? अंतिम ग्रैवेकाच्या हद्दपर्यंत गेलो. किती ग्रैवेक आहेत? 9 ग्रैवेक. मग तिथंपर्यंत जाऊन सुद्धा परत आलो आपण. अनंत वेळा गेलो. एकदा जायचं म्हणजे तिथं मुनी दीक्षा घ्यावी लागती. अशा अनंत वेळा आपण मुनी झालो. मग भेदविज्ञान रहित झालो. सम्यक ज्ञान न लाधो, सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली नाही. मग म्हणून सांगितलं की जो साधना करणारा असा साधक आहे, मुनी आहे, तो स्वतःमध्ये त्याची आराधना करतो आणि दुर्लभतेने त्याची प्राप्ती होते. म्हणजे अशी ती बोधी दुर्लभ भावना आहे. मग मागच्या वेळी हे सांगत होते की ही भावना दुर्लभ आहे का सुलभ आहे ह्याचं वर्णन करत होते. ज्याला आपण दुर्लभ म्हणतोय तर ती भावना वास्तविक सुलभ आहे का? कारण त्यांनी सांगितलं की बाहेरून एखादी गोष्ट कमवायची, जोडायची, आणायची, ठेवायची, सांभाळायची दुर्लभ आहे किंवा काय म्हणायचं अवघड आहे. पण जी वस्तू आपल्याजवळच आहे, विषय आपल्याजवळ आहे, त्याचं साधन उपाय आपल्याजवळ आहे, फळ आपल्यालाच मिळणार आहे, तर त्याच्यात काय दुर्लभता आहे? म्हणून सांगितलं स्वभावाला जाणणं हे उलटं सगळ्यात सुलभ आहे. बोधीची प्राप्ती दुर्लभ नसून सुलभ आहे. कारण त्यात सांगितलंय ना, हे महादुर्लभ आत्मा को जानना पहचानना, हे महादुर्लभ आत्मा की साधना आराधना. तर त्यात त्यांनी श्रद्धा, ज्ञान आणि चारित्र्य तिन्ही घटवलं. हे महादुर्लभ आत्मा को जानना पहचानना म्हणजे त्यात आलं श्रद्धा आणि ज्ञान. आत्म्याचं श्रद्धान करणं आणि ज्ञान करणं दुर्लभ आहे, म्हणजे आता रत्नत्रयाची प्राप्तीसाठी. हे महादुर्लभ आत्मा की साधना आराधना. मग साधना आणि आराधना म्हणजे घेतलं चारित्र्य. मग जे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य आहे त्याची प्राप्ती करणं दुर्लभ आहे. म्हणजेच रत्नत्रयाची प्राप्ती दुर्लभ आहे असं म्हटलं गेलं, पण वास्तविक तेच सुलभ आहे. बाकी सर्व संसारामध्ये सगळं दुर्लभ आहे. स्वभावाची प्राप्ती ही स्वाधीन आहे म्हणून सुलभ आहे. जी गोष्ट पराधीन आहे ती नियमाने दुर्लभ आहे, म्हणजे ती अवघड आहे असं म्हणा. काय म्हणले? स्वभावाला प्राप्त करणं सुलभ का दुर्लभ, सोपं का अवघड? सोपं आहे. सोपं आहे. तर त्यांनी काय सांगितलं म्हणले, चहा करणं सोपं आहे का अवघड आहे भैया? करता का घरात? चहा पित नाही म्हणा. नाही पित ना? काय पिता ते जाऊ देत. काय पिता? दूध. काय बनवायचा प्रश्नच नाही. बरं जाऊ दे. चहा बनवणं सोपं आहे का अवघड आहे?
एखाद्याने म्हणलं सोपं आहे, नाही थांब जरा, माहिती असं माहिती कर तू. एखाद्याला माहिती आहे चहा करणं आणि ती गोष्ट सोपी आहे म्हणता ना, तर त्यांनी विचारलं सोपं आहे म्हटलं तर समजा घरामध्ये गॅस संपला, सोपं आहे का अवघड आहे? म्हणजे कंडिशन्स आहेत मागं, कारण पराधीन कार्य आहे. जे पराधीन कार्य आहे त्याच्यामध्ये सुलभता नाही आहे, जे स्वाधीन कार्य आहे त्याच्यामध्ये सुलभता आहे. म्हणून सांगितलं की पैसे मिळवणं सोपं आहे का अवघड आहे? सांगा. अवघड आहे. पैसे मिळवणं सोपं का अवघड मामा? पैसे मिळवणं सोपं का अवघड? सोपं पण आहे अवघड पण. सोपं पण नाही अवघड पण नाही असं म्हणायचं. हो. किती मिळवायचं? किती पाहिजे सांग. तर तास तू म्हणून जातो आम्ही. म्हणून म्हटलं की ते मिळवणं सोपं आहे का अवघड आहे. तर एखाद्याला वाटेल की सेटल्ड असेल एखादा, तर तो म्हणेल सोपं आहे. पण तरी सुद्धा इन्कम टॅक्स रेड पडलं, सगळं हातातनं गेलं, आता पहिल्यापासून परत उभा राहा म्हणल्यावर सोपं का अवघड? महा अवघड म्हणणार त्याला. म्हणून सांगितलं दुनियामध्ये कुठली गोष्ट सोपी नाही, सगळ्या अवघड गोष्टी करताय तुम्ही. आणि इथं बोधीची प्राप्ती म्हणजे त्याला अवघड म्हणताय, ती दुर्लभ म्हणताय. मग ती उलट सुलभ भावना आहे, ती सुलभ गोष्ट आहे. रोटली बनवणं सोपं का अवघड? बरं जाऊ दे, रोटली खाणं सोपं का अवघड आहे? सोपं आहे. सांग, पोटामध्ये त्रास व्हायला लागलं, पचायचं नाही रोटली, तर सोपं का अवघड? जर अनडायजेशन असेल तर डायजेशन प्रॉब्लेम असणाऱ्याला रोटली चालत नाही, मग खाणं सोपं का अवघड? डिपेंड्स. म्हणून सांगितलं सगळं पराधीन जे आहे ना कार्य, ते सोपं नाही आहे, सगळं अवघड आहे. चालणं सोपं आहे का अवघड आहे? तुम्हाला विचारायचं. चालायचं सोपं आहे का अवघड आहे? मामा, चालायचं सोपं आहे का अवघड आहे? सोपं पण आहे अवघड पण. असं दोन्ही बोलल्यावर मी काय सांगू? तुम्हीच प्रवचन सांगितलं, मी काय सांगू? म्हणजे सांगितलं ज्याला पाय चांगले आहेत ते म्हणे सोपं आहे, ज्याला फ्रॅक्चर झालं त्याला, ज्याला काय पायाचा आजार आहे त्याला किती अवघड आहे. म्हणजे साधी गोष्ट वाटते आपल्याला, पण पराधीन कार्य आहे शेवटी. सगळं शरीराच्या अधीन कार्य आहे. तर झोपायचं, उठायचं, बसायचं सगळं सोपं वाटतंय, पण जर अधू झालं शरीर तर सगळं पराधीन आहे. म्हणून ती गोष्ट सोपी नाही जी माझी नाही. जे माझं आहे ते सगळं माझ्या अधीन आहे. तुम्ही मला काय कसं अडवू शकणार? मला जर आत्ता अनुभव घ्यायचा आहे, मला आत्ता आनंदी व्हायचं आहे, तो कोण अडवू शकणार आहे? किंवा कोणाच्या आधाराची मला गरज पडणार आहे? म्हणून ती गोष्ट सहज आहे, सरळ आहे. आत्ता म्हटलं मला साखरेचा स्वाद घ्यायचा आहे, कोण अडवणार आहे? जसं तो अनुभव मी सहज घेऊ शकतो, तसंच माझ्या आत्म्याचा अनुभव मी घेऊ शकणार नाही का? तो पण अनुभव सहज आहे. मग मी जसं घेऊ शकतो तसं तुम्ही पण घेऊ शकता, असं आचार्य आपल्याला सांगतायत. मोबाईल चालवणं सोपं आहे का अवघड आहे? कम्प्युटर चालवणं सोपं आहे का अवघड आहे? लाईट नसली तर, चार्जिंग नसलं तर नाही, जाऊ देत. आता तुमचं नवीन काय तर असलेलं समजा नवीन डिव्हाइस, काय म्हणायचं, न्यू व्हर्जन असेल आणि त्यांच्या हातात दे बघू, चालवणार सोपं आहे का अवघड आहे? म्हणजे इझियर तुम्ही जे झालंय यूज टू त्याला तुम्ही करू शकाल, पण जी गोष्ट माहीत नाही ती सगळं पराधीन झालं. मग म्हणून पराधीनता जिथं आहे तिथं सुख नाही, आणि जिथं पराधीनता आहे तिथं अवघड आहे ती गोष्ट. जे स्वाधीन आहे ते सोपं आहे, सुलभ आहे. बरं जाऊ देत, पैसे तुम्ही कमवलात, पैसे सांभाळणं सोपं आहे का अवघड आहे? त्या पैशाला भोगणं सोपं आहे का अवघड आहे? मग त्यांनी सांगितलं एखादी गरीब घरातून आलेली जर मुलगी असेल आणि श्रीमंताच्या घरी दिली, राजाच्या घरी समजा, तर तिला त्या घरात गेल्यावर काय म्हणलं, तो राजा निघाला होता युद्धाला, त्या भाजीवाल्या बाईच्या समोर बसलेल्या पोरीशी तो आसक्त झाला आणि तिला मागणी घातली, मला तिच्याशी लग्न करायचं. भाजीवाली पोरगी, आता काय असणार आहे दिवसभराचं रुटीन? दिवसभर कष्ट करा, मिळालं तर सकाळी जेव्हा, संध्याकाळी असलं तर असलं, नसलं तर. अशा परिस्थितीत जगलेले ते. तिचा विवाह झाला आणि ती राणी झाली. आता सांगा, दरवाजात नात येत असताना तिचे विचार काय? सकाळची दुपार झाली आहे, इथं संध्याकाळी जेवण मिळणार की नाही? म्हणजे विचार काय आहेत? मिळालंय सगळं, पण तरी भोगणं किती अवघड आहे, कारण त्याची कला माहीत नाही आहे.
म्हणून म्हटलं कुठली गोष्ट जगामध्ये सोपी नाही आहे, कारण त्या सगळ्या पराधीन आहेत. जे स्वाधीन आहे ते सोपं आहे. म्हणून बोधीची प्राप्ती करणं सुलभ आहे का दुर्लभ आहे, त्याच्यासाठी सांगितलं की ती गोष्ट सगळ्यात सुलभ आहे. म्हणून त्यांनी एक 12 भावना मी फोटो टाकलाय, बघितलं महेन, तुला पण टाकलं का? ते म्हणून रामप्रसाद जैन नाव आहे, त्यांनाच मधुर म्हणतात. असे पंडितजी होते, आहेत का होते माहीत नाही, त्यांची 12 भावना आहेत. पंडित रामप्रसाद जैन. तर त्यांच्या पुस्तक म्हणजे एक 12 भावनांचं पुस्तक आहे, भावना संग्रह म्हणून. त्याच्यामध्ये सगळ्या 12 भावना आहेत. अनेक 100 शेकडो 12 भावना आहेत, त्यातली आहे ही. बारा भावना चालू आहेत. होय, बरं. मग तू सांग प्रवचन आता. काय ऐकलं ते तुम्ही सांगायचं, आम्हाला कुठं ऐकायला मिळालं. तर त्याच्यात काय सांगते वाचू. नित रहा निगोद मझार, सहे दुख भार, अनंती बार जन्म और मरना, ताहा कठिन कठिन कर हुआ काय त्रस धरना. सांगा अर्थ काय. नित रहा निगोद मझार, सहे दुख भार. करा ट्रान्सलेशन. अनादीपासून निगोदात राहिलो, जिथं की सहे दुख भार. किती दुःख सहन केलंय. निगोदामध्ये दुःख आहे की नाही. कष्ट नाही आहेत काय निगोदात. पैसे कमवायला जायचं नाही, स्वयंपाक करायचं नाही, लहान पोरांना सांभाळायचं नाही, काही संसार नाही, गृहस्थी नाही, आरंभ नाही, मग सुखच सुख असणार. निगोदामध्ये सुख आहे का दुःख आहे. दुःखच आहे. का बरं. बायको नसती तिथं, पोरं नसते, संसार. अज्ञान कसलं. जन्म मरणाला वेळच नाहीये. अज्ञान काय करायचं अज्ञानाने. अज्ञान हेच दुःख आहे ना. होय, बरोबर, एकदम बेस्ट, एकदम घावच घातले. तिथं लाईफच नाहीये. हो, क्षणभंगूर लाईफ म्हणलं ना, किती श्वासाच्या 18व्या भाग एवढं लाईफ आहे. मग त्या जन्म मरणाचं सगळ्यात मोठं दुःख आहे. म्हणून सांगतायत काय, अनंत वेळा निगोदामध्ये जन्म मरण केलं. तहा कठीण कठीण कर हुआ काय त्रस धरना. बोला. तिथं कठीणतेने काय झालो मी. म्हणजे स्थावर, त्या निगोदातनं निघून स्थावर झालो. स्थावरातनं 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय करत त्रस पर्याय धारण करणं दुर्लभ होतं, त्याला मी प्राप्त केलं. पुढं. द्वे चो इंद्रिय भयो, पंचेंद्रिय थयो, अज्ञानी ठयो, पशु गति अनमे, अरुस हे दुख अति घोर जाय नरकन में, मनुष्य गति का पाना, कुल जाति उच्च लहाना, वृतशील सो जन्म गवाना, हुआ दुर्लभता सो मिलना. सांगा काय झालं. त्रस झालो म्हटल्यावर काय काय झालो हे सांगायला लागले. 2 इंद्रिय झालो, 3 इंद्रिय झालो, 4 इंद्रिय झालो. काय म्हणायचं आहे तिघांना. विकलत्रय. तिघांना विकलत्रय म्हणायचं. आणि पंचेंद्रिय पण जोडले तर त्रस म्हणायचं. माहिती आहे. तर 2 इंद्रिय 3 इंद्रिय 4 इंद्रिय पंचेंद्रिय झालो, पण अज्ञानीच राहिलो. काय मामा. सगळ्या पर्यायामध्ये गेलो, पशु झालो आणि अज्ञानीच राहिलो. अरुस हे दुःख अति घोर जाय नरकन मे. नरकामध्ये गेलो पंचेंद्रिय होऊन, पण काय फायदा झाला. म्हणजे नारकी होऊन पण मी आत्मकल्याण करू शकलो नाही. पंचेंद्रिय पर्याय मिळून पण फायदा झाला नाही. पुढं काय झालो. मनुष्य गती का पाना, कुल जाती उच्च लहाना. आता एकानंतर एक सगळी दुर्लभता सांगतायत. नरकातून निघालो आणि मनुष्य पर्यायाला प्राप्त केलं. कुळ जाती उच्च मिळाली. वृत्तशील सो जन्म गवाना.
हुआ दुर्लभता सो मिलना, हे सगळं दुर्लभतेने मिळालं. वृत्त म्हणजे चारित्र अंगीकार केलं. शील म्हणजे पण साधना केली स्वभावाची असेल तर त्याच्यामध्ये जन्म घालवला. मनुष्य होऊन पण सगळं चांगलं मिळून पण काय केलं, हातात मिळालेलं रत्न काय केलं, समुद्रात टाकून दिलं. परत कधी मिळणार तुम्हाला, म्हणजे समजून यायला पाहिजे बरं का. हे सगळं वाचण्यासाठी नाही आहे, शिकण्यासाठी नाही आहे, तर आत्म्यात आपल्या जीवनात उतरवण्यासाठी आहे. आपल्याला मिळालेली पर्याय काय आहे हे असं कळत नाही. जेव्हा ती निघून जाणार ना, डोळ्यासमोर एखाद्याचं मरण बघितलं असेल तर माहिती होईल तुम्हाला कुठं जाऊन पडणार आहे जीव, काय समजणार. ॲक्सिडेंटमध्ये मेले किंवा आता काय असं हार्ट अटॅक आला, कोरोनामध्ये मेले, किती जणांचं दृश्य दिसलं, कुठं जाऊन पडले असणार आहेत, कशावरनं धर्म मिळणार पुढं. म्हणून सांगतायत की असं अनेक प्रकारांनी आपण दुर्लभ मिळालेली पर्याय आहे ती घालवली. पुढं जिय को सब वस्तु संयोग कर्म के योग पुण्य बस भोग मिले जग माही पर दुर्लभ है एक बोध निजातम माही नाही. सांगा काय. या जीवाला सगळ्या वस्तूंचा संयोग झाला कर्माच्या योगाने. म्हणजे काय मिळालं नाही असं नाही. दुर्लभ म्हणताय ना तुम्ही, काय आम्हाला भोग मिळाले असते तर धर्म केला असता, आम्हाला संयोग चांगले मिळाले असते तर धर्म केला असता. काय मिळालं नाही का. शरीर चांगलं आहे का नाही ऋत्विक, संयोग चांगला आहे की नाही, घर चांगलं आहे की नाही, सगळं सोडून गेलो धर्मात का अधर्मात, तिकडे जातो म्हणजे अधर्मात. मग सगळ्याचा वापर आपण जर योग्य केला तर त्या दुर्लभतेची तुम्हाला फायदा झाला. सगळ्या वस्तूंचा संयोग झाला, कर्मांचा योग मिळाला तसा. पुण्य बस भोग मिले जग माही, जे काय पुण्याचे भोग आहेत ते सगळे मिळाले दुर्लभतेने तुम्हाला. काय मिळालं नाही असं नाही. पर दुर्लभ है एक बोध निजातम नाही आहे का ते, नाही नाही माही पाहिजे असेल. पण दुर्लभ आहे, पर दुर्लभ है एक बोध निजातम नाही नाही माही असणार तिथं बहुतेक. बरं असू दे, काय अर्थ लागतंय बघू. पण दुर्लभ आहे एक निज आत्म्याचा बोध प्राप्त करणं. म्हणजे बाकीचं सगळं तर मिळालं ते त्याला दुर्लभ म्हणताय, पण ते मिळालं. पण त्याच्या पुढं जाऊन सांगतायत की हे सगळं मिळून सुद्धा जर बोधीची प्राप्ती नाही केली तर काय त्या पर्यायाचा फायदा झाला. जसं माताजी घरात होत्या जेव्हा गृहस्थ दशेमध्ये, तर माताजी सांगतात म्हणून माहिती आहे, आम्ही पण तेव्हा फार लहान होतो, काय आठवत नाही तसं. तर माताजी म्हणतात की महाराजजी होते सोलापुरात, मग त्यांना सारखं ऐकायला जायचं असायचं. आणि घरामध्ये 4 भाऊ 4 बहिणी, सगळं त्यांचं परिवार. पण ऐकायला जायचं म्हणजे रुची सगळ्यालाच रुची असते असं नाही आहे. मग त्यांचे मोठे भाऊ होते गृहस्थ दशेतले, तर जे अडवायचे, काय सारखं जाऊन बसायचं आहे मंदिरात, काय सारखं प्रवचनाला जायचं आहे, घर लांब आहे घरापासून, आश्रममध्ये महाराज होते, मग तिथंपर्यंत जायचं यायचं, परत संध्याकाळी प्रवचनानंतर आलं की संध्याकाळी वेळ राहायचं नाही जेवायला. मग काय उभ्या उभ्या खाल्लं पिलं पाणी असं करून सोडायचे आहार माताजी, म्हणजे आता घरात असताना. मग ते असं बघितल्यावर अजून राग आला भावांना, मग ते अडवायला लागले, जायचं नाही. मग ते स्वतः पण जात नव्हते आणि मग त्यांना आईवडिलांनी पण संबोधन केलं की तुम्ही पण ऐका जावा. त्यांना शेवटी शिकायला म्हणून बाहुबलीत ठेवलं नेऊन भावाला, पण तिथनं पळून आले. म्हणजे काय म्हणायचं, दुर्लभता कशी असती. मिळवलं का नाही सानिध्य, जबरदस्ती दिलं तरी सुद्धा मिळायला पाहिजे ना त्याचा योग आपल्याला तसा. म्हणून मिळालंय सगळं आपल्याला, पण ते जर असं आपण वाया घालवलं तर पुन्हा कधी मिळणार आहे हो. एकदा सोडलं तर परत हा भाव मिळायचा नाही. सो रत्नत्रय स्वरूप निजातम रूप अखंड अनूप गहोचित धारी जिया बारह भावन भाय मोक्षदातारी. सांगा अर्थ. आत्म्याचं स्वरूप कसं आहे, रत्नत्रय स्वरूप आहे.
अखंड आहे, अनुपम आहे. म्हणजे ज्याला उपमा देऊ शकत नाही असं ते अनुपम. म्हणजे तुम्ही उपमा देता ना, हा मुलगा कसा आहे, वाघासारखा शूर आहे. अजून काय, सगळे तिर्यंचांची उपमा असतात. अजून कसं असतंय, बालक चंद्रासारखं गोल गोल चेहरा आहे, तेज आहे, असं सगळं तुम्ही जे काय देताय ना, पृथ्वी का एक जल का एक, नाहीतर ते तिर्यंचांचं कुठला तरी धरून. नाक कसं आहे, कान कसं आहे, चाल कशी आहे, सगळं हे ज्याला उपमा दिली जाऊ शकते त्याला ते उपमा सहित झालं. पण आत्मा कसा आहे, कसा असतो आत्मा, कशासारखा असतो, उपमा देऊ शकत नाही कशाची त्याला, असा अनुपम असतो. म्हणून सांगितलं की इष्टोपदेशमध्ये पुढे एक श्लोक येणार आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं स्वर्गातलं सुख कसं असतं. म्हणजे उपमासाठी उदाहरण देते मी. स्वर्गातलं सुख कसं असतं माहिती आहे, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतो. मरून जाऊन बघून यावं लागेल. तर स्वर्गातल्या सुखाची तुलना नाही करू शकत तुमच्या या सृष्टीमध्ये, संसारामध्ये. तसं सुख काय म्हणायचं, चक्रवर्ती, अनेक चक्रवर्तींचं मिळून सुख जरी काउंट केला ना तरी त्या देवाच्या एका समयाचं सुख नाही. म्हणजे इतकं सुख आहे, पण कंपॅरिझन नाही आहे तुमच्याकडं. म्हणून म्हटलं देवाचं सुख देवांसारखंच असतं, असं त्यांनी तिथं उपमा देऊन सांगितली आहे. आत्म्याचं सुख आत्म्यासारखंच असतं, तसं सुख अतिंद्रिय बाहेर कशाच्या द्वारे मिळणार नाही. साखर खाल्ल्यावर गोड लागते ना, तसा अनुभव घेतल्यावर गोड लागतो का? कशाशी कम्पेअर करायचं. नाहीतर काहीतरी गुड न्यूज मिळाली, एकदम पास झालो काय म्हणायचं, नाहीतर चांगलं जॉब मिळाली, प्रमोशन झालं, जे काही तुम्हाला आनंद अनुभव येईल ना त्यावेळेस त्याच्यासारखा अनुभव असतो. कशाशी कम्पेअर करणार. म्हणजे अतिंद्रिय आनंदाची तुलना कशाशी करू शकत नाही. तसं आत्म्याची पण तुलना करण्यासारखं जगामध्ये काही नाही. अखंड आहे, अनुपम आहे, गहोचितधारी. हे जीवा, चित्त म्हणजे अंतरंगामध्ये त्याला धारण कर, ग्रहण कर. जिया 12 भावन भाय मोक्षदातारी. अशा या 12 भावनांचं चिंतन कर ज्या तुला मोक्ष देणाऱ्या आहेत. मग त्या 12 भावना वैराग्याला उत्पन्न करणाऱ्या आहेत आणि म्हणून त्या मोक्षाचं कारण आहे असं म्हणलं गेलं. वैराग्य झालं तर मुनिदशा, मुनिदशा झाली तर त्यापुढं साधना होऊन अरिहंत सिद्ध दशा प्रगट होणार. पण जोपर्यंत चिंतन करणार नाही, आत्म्याला विषय करणार नाही, तोपर्यंत पुढं सरकणार नाही. म्हणून त्यांनी एक समाधी मरण भाषामध्ये पण सांगितलं की तुम्ही मिळालाय हा भाव तर तप करा. म्हणजे तपासाठी म्हणून मला घ्यायचं होतं ते, रात्री घेऊ बघू. त्यात पण त्यांनी तेच घेतलंय की तुम्हाला हा भाव मिळाला आहे तर अनेक प्रकारांनी उपसर्ग पण सहन करावा लागेल, पण तप केल्याशिवाय मुक्ती नाही. जो पण असेल ना, तुम्हाला मुक्ती म्हणजे सिद्ध दशेसाठीच तप म्हणायचं नाही आहे. तुम्ही करताय ते तप नाही आहे का हो. बाहेर राहून पैसा कमवणं, कष्ट करणं, दिवसभर दुकानात बसणं, हे तप नाही आहे का. सगळ्या गोष्टीला तप आहे. अभ्यास करणं तप आहे का नाही आहे. किती मोठी परीक्षा असते त्याला पास करणं तप आहे का नाही आहे. प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी तप आहे. फक्त ते तप तुम्हाला कुठल्या दिशेला नेतंय, मग त्याला आपण जोडायला पाहिजे योग्य दिशेला. आणि योग्य विषय मिळाला तर ते तप तुम्हाला नियमाने सुख देणारं ठरतं. म्हणून तपसो कर्म नशावे, तपही सो शिवकामिनी पतिवे, तपसो कर्म नशावे, असं काहीतरी. म्हणजे तपानेच स्वर्ग मिळणार आहे, तपानेच मोक्ष मिळणार आहे, तपानेच कर्मांचा क्षय होणार आहे, तपानेच सुखाची प्राप्ती होणार आहे. म्हणून हे जीवांनो काय करा, असा भाव मिळाला आहे तर तप करा. म्हणून त्यांनी एक छान भजन मला मिळालं बरं का, तुम्हाला आहे नेटवर, ऐका. फार छान आहे. म्हणजे मला एकांच्या स्टेटसला दिसलं ते, पण आवडलं म्हणून मी ते लिहिलं. एक थोडेच लाईन आहे त्यामध्ये, ते म्हणते मी, तुम्हाला पण छान वाटेल. म्हणजे पहिल्यांदा ऐकल्यावर कळणार नाही किंवा आवडणार नाही, पण परत ऐका तर अर्थ पण छान आहे आणि बघा, अनुभव घ्या, काय सांगू शकत नाही. क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया, गुरुवन समझाया पर समझ न पाया. क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया. कुठनं आणला हो शरीर तुमचं मामा, शरीर कुठनं आणलं तुमचं.
अवघड प्रश्न आहे. क्षणभंगुर काया तू कहाँ से लाया, गुरुवन समझाया पर समझ न पाया. गुरुवर काय समजवत आहेत, तुझं नाही आहे हे शरीर, कुठनं आणलंय तू आणि माझं माझं म्हणतोय. तू आणलेलं नाही आहे, तुझं नाहीच. गुरुवर समजवत आहेत पण तू समजून घेत नाही. ये सासनी गोडी चलती रुक थोडी, चल चल रुक जावे क्या खोया पाया. समजते काय, त्याचं ट्रान्सलेशन करायची गरज नाही आहे. श्वास काय चालू आहे, कधी चालतंय कधी बंद होत आहे, कधी बंदच होऊन जाईल सांगता येत नाही. ये सासनी गोडी चलती रुक थोडी, चल चल रुक जावे क्या खोया पाया. क्या लेके आयो जग में क्या लेके जाएगा, क्या लेके आयो जग में क्या लेके जाएगा. ओ बंधु ओ मन सुन जोगी बात, यह माया करती घात. आत्म भीतर समझात मूर्ख ना समझे बात. है ईश्वर तेरे साथ काहे मनवा घबरात. हो आत्म सुमिर दिन रात कष्ट सब ही कट जात. हो सब यही छोड़ जाएगा छोड़ जाएगा. क्या लेके आयो जग में क्या लेके जाएगा. ओ बंधू. छान वाटलं मला. हां समजलं असेल तर. मन सुन जोगी बात, यहाँ मन माया करती घात. कोणाचा घात करतीये, आपणच स्वतःचा घात करतोय. कळतंय का आपल्याला मायाचारी कशी करतोय. दिवसभर दुकानात उभारल्यावर त्रास होतो का नाही होत. नाही म्हण नाही तर हो म्हण, दोन्हीकडे पकडणार नाही. पैसे कमवताना त्रास होतोय का नाही होत. हो म्हटलं तर का करायचं मग. मायाचारी ही करतोय स्वतःशी की काय नाही, कष्ट करावे लागतात. म्हणजे स्वतःहून स्वतःला तिथं अडकवून घेतलं. ते ओझे ओझे दागिने घालतात लोक. तर त्रास होत असतो का नसतो. कोण म्हणते त्रास होते, म्हटलं तर काय व्हायचं. काढून टाकतात. थांब की तिथं विचारलं जर फंक्शन मध्ये कोण कसलं घातलंय ते त्रास होत नाही का, कोण म्हणणार आहे का तोंडाने होते म्हणून सांग. ह्याला म्हणायचं मायाचारी. अशा अनेक गोष्टी जिथं आपण स्वतःला फसवतो. आत्म भीतर समझात मूर्ख ना समझे बात. जो आत्मा स्वतःला समजवतोय की तू याच्यात पडू नकोयस, पण स्वतःचं स्वतः सुद्धा ऐकत नाही आपण. मूर्ख ना समझे बात, है ईश्वर तेरे साथ काहे मनवा घबरात. तुझ्याजवळ तुझा ईश्वर म्हणजे आत्मा आहे, तू कोणाला घाबरतोय मग. बाहेर कोण तुझा नाश करू शकणार आहे का वाईट करू शकणार आहे. है ईश्वर तेरे साथ काहे मनवा घबरात. हो राम सुमिर दिन रात कष्ट सब ही कट जात. तू काय कर, आत्म्याचं सुमिरन कर दिवस रात्र, अनुभवन कर तर सर्व कष्ट नष्ट होणार. ही कला सांगितली. सब यही छोड़ जाएगा छोड़ जाएगा. हे जीवा सगळं तू इथंच सोडून जाणार आहे. काय काय मिळवलं ते. डिग्री कुठं राहणार, कुठं घेऊन जायचंय नवऱ्याच्या घरी. हां तिथं गेलं तरी सुद्धा काय उपयोग त्याचा. सगळं इथंच सोडून जावं लागणार आहे. लास्ट टाइम सांगितले ना, तो कोण होता एक, काय म्हणतात त्याला, फायटर प्लेनमध्ये वगैरे करतात, काय म्हणतात ते, पायलट असं नाही, चालवणारे असं नाही, डेअर करतात तसले काय काय, असं समजून घ्या काय तर. म्हणजे ते फायटर प्लेनमध्ये जाऊन किंवा असं वेगळे डेअर करणारे असे लोक होते. तर त्यांना वरून उंचावरून ते खाली पॅराशूट घेऊन उतरायचं होतं, त्याचं रेकॉर्ड करायचं होतं. आणि त्यांनी वरून किती 10,000 किलोमीटरवर गेला होता. तिथनं तो सोडला, त्या प्लेनमधनं खाली सुटला आणि उडी मारली, पण त्याचं पॅराशूटच ओपन होत नव्हतं. सांगितलं होतं मागच्या वेळी, लक्षात आहे का. आणि ते फार वेळ प्रयत्न केला त्यांनी, पण आता अंतर कमी व्हायला लागलं, जमिनीकडे जवळ यायला लागलाय तो. फार त्यांनी प्रयत्न केला पण ते अडकलं होतं कुठंतरी आणि फुल स्पीडने खाली येत होता. मग त्याला कळे ना काय व्हायला लागलंय. कसं तरी करून ते मेन पॅराशूट तर ओपन झालं नाही, म्हणजे काहीतरी सबस्टिट्यूट असतं त्यांच्याजवळ, तर ते त्यांनी कसं तरी ओपन केलं पण ते पण फाटलं.
आणि जवळपास तो जाऊन टेकणार, आता इतक्या जवळ होता आणि आता त्याला मरण दिसायला लागलं समोर आणि पडला. एवढ्यावरनं पडल्यावर काय व्हायचंय, फक्त एवढं त्याचं लक म्हणायचं की झाडातनं अडकत अडकत खाली आला तो, आणि त्यामुळं पण तरीसुद्धा त्याची अनेक हाडं मोडली, असं काय काय झालं. म्हणजे मला म्हणायचं आहे, त्यांनी जे काय आजपर्यंत डेअर केले असतील, रेकॉर्ड्स केले असतील, पैसा कमवला असेल, लौकिक नाव मिळवलं असेल, पुढं काय झालं हो त्याचं. त्याच्यानंतर तो 8 महिने एका बेडवर पडून होता, जिथं त्याला हलायला सुद्धा येत नव्हतं. मग त्याचं सगळं पुढंचं त्यांनी सांगितलं की परत त्यांनी कसं त्यातनं ग्रीप घेतली आणि एव्हरेस्ट क्लाइंब केलं त्यांनी. म्हणजे ज्याला चालणं शक्य नव्हतं, ज्याला स्वतः काहीच क्रिया करायला येत नव्हत्या, पण त्यांनी मनात धरवलं आणि त्यातनं तो बाहेर पडला. पण त्याच्याजवळ पैसा काहीच राहिला नाही, कारण त्याचं सगळंच गेलं ना. जॉब गेला, ते सगळं जिथं तो काय त्यांनी कोणी हायर केले असतील त्याला, ते सगळ्यांनी सोडून टाकलं. तर मिळवलेलं सगळं सब यही छोड जाएगा म्हणून सांगतायत. काय मिळवायच्या मागं लागू नका, जे मिळणार आहे ते पुण्यानी ऋत्विक सहज मिळणार आहे. अति कष्ट करायला गेला तर जास्त मिळत असतं का? कसं मिळतंय बहीण? जास्त झालंय का नाही, बास झालंय का नाही असं विचारायला पाहिजे. जास्त नाही म्हटलं तर मला समजणार आहे अजून जास्त पाहिजे म्हणून. म्हणजे त्याच्या मागे लागलो तर ते इथंच सोडून जाणार आहे हे विसरतो. क्या लेके आयो जग में क्या लेके जाएगा. काय घेऊन आला होता येताना? आपलं नाव सुद्धा नव्हतं आपल्याजवळ, आणि मग काय घेऊन जाणार आहे पुढं? काय नाव होतं जन्मल्यावर? मामा, जन्मल्यावर काय नाव होतं तुमचं? जन्मल्यावर नावच नव्हतं. काय घेऊन जाणार पुढं? मेल्यावर नाव सुद्धा इथंच पडून राहतं, आणि त्या नावासाठी म्हणले किती झगडतोय आपण. सगळ्यांना आपला प्रसिद्धी व्हावी, सगळ्यांना आपली ओळख व्हावी, याच्यासाठी काय करायचं, तसले ते फेसबुकवर सगळ्या त्या याच्यावर आपले फोटो टाकायचे, आपली परिचय टाकायचा, म्हणजे त्याच्यातून आपल्याला प्रसिद्धी मिळावी. फॉलोअर्स, हां, तसले शब्द बी आपल्याला येत नाही. त्याच्याने काय होणार, एवढी फ्रेंड लिस्ट वाढली म्हणणार, एवढे जण ओळखीचे झाले, एवढं काय हो, सब यही छोड जाएगा. फक्त थोडं परिग्रह सोडायचं आहे का जास्त सोडायचं आहे एवढं ठरवायचं आहे. किती सोडायचं आहे? 10 रुपये कमवला तरी पण ते सोडून जायचे, 10 लाख कमवला तरी सोडून जायचे. किती सोडणार आहे? भरपूर कमवणार आणि भरपूर सोडून जाणार, अशी तयारी आहे आपली. म्हणून सांगितलं त्यांनी की अशी दुर्लभ काय आपल्याला मिळाली आहे, तर त्याच्यामध्ये धर्मरूपाने परिणमन करा, आपला उपयोग सुरक्षित ठेवा. या 12 भावनांच्या चिंतनातून स्वतःला देव बनवू शकता. मग त्यांनी काय वाक्य घेतलंय, धर्म कराल तर DOGचा GOD झाला. काय झालं? काय झालं मामा? GOD झाला, कळलं तुम्हाला? आणि तेच पाप करणार तर GODचा DOG झाला. म्हणजे कोण होता तो? जीवनधरांनी ज्यांना नमोकार मंत्र दिला तर तो कुत्रा होता, आणि त्याला नमोकार मंत्राचा प्रभाव फक्त तर देव झाला तो. आणि असे अनेक देव आहेत की जे सगळं मिळून सुद्धा वैभवामध्ये रमतात, भोगामध्ये रमतात, आणि अशा हीन पर्यायांमध्ये जन्मतात. म्हणून चांगली देव पर्याय मिळाली तरी सुद्धा जर उपयोग करून नाही घेऊ शकलो तर मग त्या जीवनधर स्वामींनी 12 भावना सांगितल्या, नमोकार मंत्र सांगितलं, चिंतन आत्मध्यान सांगितलं त्या कुत्र्याला. त्याचे परिणाम बदलले आणि तो समाधी मरण साधून देव झाला. मग कुत्रा म्हणून त्यांनी एक श्लोक घेतलाय रत्नग्रंथ श्लोकाचारमध्ये. काय? श्वापी देवोपी देवः श्वा जायते धर्म किल्विषात. किल्विष म्हणजे पाप, श्वा म्हणजे कुत्रा. श्वापी देवोपी देवः श्वा, कुत्रा देव होतो, देव कुत्रा होतो. जायते धर्म किल्विषात, धर्माने कुत्र्याचा देव होतो, किल्विष म्हणजे पापाने देवाचा कुत्रा होतो. कापी नाम भवेदन्यात संपत धर्मात शरीरीणाम, म्हणजे धर्मापेक्षा दुसरी संपत्ती नाही या शरीरी म्हणजे जीवाला. म्हणून त्या खऱ्या संपत्तीला ओळखा. आणि हे जे मिळालेला भव आहे आपल्याला, हा कल्याण करण्यासाठी, आपल्या स्वतःला जाणण्यासाठी मिळालेला आहे. म्हणून दुर्लभ अशा धर्माला धारण करा. धर्मच सर्व मनोरथ पूर्ण करणारा आहे, पण मनोरथ पूर्ण करण्यासाठी धर्म करू नका. म्हणजे
माझ्या. मला काहीतरी मिळावं, काहीतरी प्राप्त व्हावं. काय मॅनेजर व्हायचं का बॉस व्हायचं आहे? काय काय व्हायचं आहे म्हण? बास लय झालं म्हण की. कधी सोडतो झालंय. तर राज्यपद मिळावं, प्रतिष्ठा मिळावी, धन वैभव सगळं हे सुलभ आहे, पण एक यथार्थ ज्ञान होणं दुर्लभ आहे. ते मिळावं अशी भावना करा, तर आपले प्रयत्न, आपला पुरुषार्थ त्या रूपाने होऊन आपल्याला सुद्धा त्या पदाची, त्या सुखाची सहज प्राप्ती होऊ शकते. म्हणून मिळालेलं धन काय करायचं? स्वतःसाठीच वापरायचं. काय करतो ऋत्विक? एक मुलगा असतो आणि तो मंदिरात गेला आपल्या वडिलांबरोबर, आणि ते वडिलांनी काय केलं, त्याच्या हातामध्ये 1 रुपया दिला आणि सांगितलं टाक दानपेटीमध्ये. मग त्यांनी प्रश्न विचारला, निरागस लहान मुलगा म्हणला, हे 1 रुपया का टाकायचं त्याच्यामध्ये? 1 रुपया दिला, ते 1 रुपया का टाकायचं पेटीत? तर वडिलांनी काय उत्तर दिलं? वडील म्हणाले, जो 1 देगा उसे, काय म्हणते ते, बस 1 रुपया देगा 10 लाख मिलेंगे, असं का काय तर आहे ना वाक्य. 1 रुपया दे दो 10 लाख, तुम 1 दे दो वो 10 लाख देगा, असं काहीतरी आहे वाक्य. मग 10 लाख मिळतील म्हणून हे 1 रुपये घाल, असं वडिलांनी मुलाला सांगितलं. मुलगा काय म्हणणार सांग? कसलं भारी मुलगा तूच होता दिसत. पप्पांना विचारायला पाहिजे. तर त्या मुलाला तेच मुलगा तोच म्हणाला, म्हणलं मग 1 रुपयाच का टाकताय, सगळं का नाही टाकत तुम्ही? असं निरागस बुद्धी असती लहान मुलांची. मग तसं आपण पण काय करतोय, गोळा करायचीच नादी लागलोय, जे मिळालंय त्याचं भोग पण करत नाही आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची मिळालेली ही दुर्लभ पर्याय आहे, तर आणि दुर्लभ आत्मस्वभाव मिळालाय आपल्याला, त्याचं ज्ञान मिळालंय, त्याचा उपदेश देशना मिळाली आहे, सगळे असे गुरु मिळाले, तर त्याच्याद्वारे आपण आपलं कल्याण करून घेणं आवश्यक आहे. म्हणून स्वतःला जाणा. ओम जाणा. स्वतःला जीव पहा. मी मनुष्य नाही, मी जीव आहे. शब्दाच्या पुढे वाच्य प्रकडा. मी आत्माच आहे, स्त्री नाही, पुरुष नाही, धनी नाही, निर्धन नाही, परद्रव्याचा माझा काहीही संबंध नाहीच. मी एकटाच आलो, एकटाच जाणार, निर्णय करा. क्या लेके आयो जग में, क्या लेके जाएगा, या संसारामध्ये माझा कोणीही नाहीच. निष्परिग्रह स्वभाव पहा. निर्मोह स्वरूपोऽहम्, निष्काय स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं.